आणि 6वीत मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढलो, बॅलेट पेपरवाली, आणि मी निवडून आलो. राजकारणात पहिला ठसा म्हणजे पहिलं पाऊल जे असतं ॲक्च्युअलमध्ये ते कधी वाटलं? मला 2002ला तिकीट मिळाली, 2002ला मी निवडून आलो. पण तुम्ही त्या काळात नोकरी पण करत होते, मग हे कसं मॅनेज? आपल्याला सांगतो, मला तर सांगितलं होतं, अरे शैलेश तू अभी नगरसेवक बन गया है, तू क्यों काम पे आता है, हम लोग तुम्हाला अटेंडन्स लगा देंगे. तुम्ही बोलू नाही, मला असं नको, मी येईन, काम करीन, माझी जबाबदारी पूर्ण करीन आणि मग मी कामाला जाईन. तुमची आणि बाळासाहेबांची काही भेट कधी झाली? प्रत्येकासाठी ती एक अस्मरणीय भेट असते. तुम्हाला आठवत आहे असं की बाळासाहेबांनी तुम्हाला मला बोलवलं? आठवतं, म्हणजे असं होतं की त्यावेळेला मी एक साधा शिवसैनिक होतो. मग दादा बोलायचे, आपल्याला साहेबांकडे जायचे वाढदिवसाला, शैलेश सकाळी 7 वाजता. तर मला एकदम खूप आनंद झाला की आज साहेबांना भेटायला मिळणार, बघणार, साहेबांशी बोलणार. आणि स्वतः ते मी आणि ते गेलो, आम्ही बाहेरच उभा राहिलो. दादा अतिशय शिस्तबद्ध होते. त्यावेळेला महासाहेब सकाळी उठून त्या तुळशी वृंदावनाकडे आल्या. त्यांनी आम्हा दोघांना बघितलं. अरे दादा, तुला सकाळी लवकर तू आलास, साहेब तर 11 वाजता होतो ना खाली. त्याला वहिनी काय नाही, आम्ही थांबू इथे. हे नाही आतमध्ये बस. ती माझी पहिली मातोश्रीमधली एंट्री होती. क्या बात आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आपण जे पाहिलं, एका पक्षाचे 2 पक्ष होणे, कारण दुःख झालं. कारण कशी होती की त्यांच्याबरोबर आम्ही कामं केली होती. दुःख झालं, परंतु रागही तेवढा झाला. आणि आता आम्ही त्याच संधीची वाट बघतोय की ह्या लोकांना धडा शिकतो. हॅलो, हाय, कसं काय? मी आर.जे. अमोल, टेलिकास्ट विथ आर.जे. अमोल या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यशाची गाथा लिहिणारे अनेक जण असतात, वाट पाहणारे अनेक जण असतात, वाट काढणारे अनेक जण असतात. पण या वाटाघाटीमध्ये ना काही लोक संघर्षसुद्धा करतात आणि यश मिळेपर्यंत तो संघर्ष सुरू असतो. असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत. ते दुसरे कुसरे कोणी नाही आहेत, ते आहेत यशोधर फणसे सर, ज्यांना शैलेश या नावाने तुम्ही ओळखत असाल. जी मी आता आहे वर्सोवा वॉर्ड क्रमांक 59 या वॉर्ड क्रमांकामधून यंदासुद्धा त्यांनी विजयाचा मशाल घेऊन ते फिरत आहेत. आणि ही मशाल जी आहे ती 16 तारखेला आपल्याला दिसेल का इथे पेटलेली, ह्याच विषयावरतीचा आजचा पॉडकास्ट आहे. आजचे गेस्ट आहेत प्रमुख पाहुणे आपले. सर, काय म्हणू तुम्हाला, यशोधर म्हणू की शैलेश म्हणू? लोक सगळे मला प्रेमाने शैलेशच बोलतात. हां, बऱ्याच लोकांना माहीत नसलं की माझं खरं नाव यशोधर आहे करून. त्यामुळे मतपत्रिकेमध्ये सुद्धा दरवेळेला मी यशोधर कंसात शैलेश लिहितो, शैलेश फणसे. कोण आहेत यशोधर शैलेश फणसे? म्हणजे यशोधर फणसे हे कोण आहेत, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे मुळात कुठले आहेत, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय, ते कुठून आलेले? माझा जन्म तसा अंधेरीतलाच, म्हणजे मुंबईतलाच, वाडिया हॉस्पिटलमध्येच माझा जन्म झाला, परळच्या. आणि मी लहानाचा मोठा अंधेरीलाच झालो. शाळेत पण अंधेरीमध्ये शिकलो. आमची शाळा विद्या विकास, त्या शाळेमध्ये ती शाळा ज्यांनी स्थापन केली डॉक्टर भाल पाटील, ते सुद्धा नगरसेवक होते. आणि त्यांनी त्यावेळेला शाळेमध्ये आम्हाला ट्रेन केले असं म्हणेन मी. आमची अशी राज्यसभासारखी विद्यार्थी सभा असायची, लोकसभासारखी. आणि मग त्यावेळेला प्रत्येक वर्गात निवडणूक व्हायच्या, बॅलेट पेपर. त्यावेळेला ते आमचे हे आल्या ईव्हीएम मशीन तिकडे पण घोळ झाला असता. नाही, पण ते त्यांनी मग असं वर्गातनं प्रत्येक वर्गातनं एक प्रतिनिधी निवडायचा, ते पण बॅलेट पेपरवरती. आणि तुम्हाला आज मी सांगतो, त्यावेळेला 6वीत होतो मी. आणि 6वीमध्ये मला सगळ्यांचं नाही की शैलेश तूच उभा राहा. आणि 6वीत मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढलो, बॅलेट पेपरवाली, आणि मी निवडून आलो. क्या बात आहे. त्यामुळे त्यावेळेला जे शिक्षण जे आम्हाला दिलं, त्यातली अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आमची एक विद्यार्थी सभा भरायची, मग आम्ही बोलायचो. स्वतः डॉक्टर भाल पाटील आम्हाला सांगायचे कसं बोलायचे, कसं मुद्दे मांडायचे, थोडक्यात कसं बोलायचं. ओरडायचे, जास्ती लेंदी बोलत नाही, थोडक्यात बोल. ते शिकवायचे आम्हाला, आमच्या काही चुका सांगायचे. मग कधी सांगायचे तुमच्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी बघा तुम्ही, मला सांगा. पण ते विद्यार्थी सभेच्या माध्यमात सांगा. आमचा एक अध्यक्ष असायचा, जसं आता महापौर असतात महापालिकेमध्ये, लोकसभामध्ये लोकसभा अध्यक्ष असतात, विधानसभेमध्ये सुद्धा अध्यक्ष असतात. ते असे आम्ही निवडायचो, मग तो बसायचा आणि मग आम्ही त्याच्याबद्दल बोलायचो.
एकदा मी डिमांड केलं की नाही, फळ्याचा रंग आहे तो चमकतो, आम्हाला दिसत नाही. मुलं सांगायची कोपऱ्यामध्ये बसतो, आम्हाला दिसत नाही, तो रंग काम करून द्या. काही म्हणाले पावसाचे दिवस गेले, आता मच्छर खूप वाढलेत, वर्गात जाळ्या लावून द्या. अशा सगळ्या मागण्या आम्ही करायचो. ओके, म्हणजे शालेय शिक्षण घेताना तुम्हाला ते राजकारण जे आहे त्याचा ओढ लागला, बरोबर? समाजकारण, मी राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण म्हणेन की असं काही काही मुद्दे मुलांची असतात. मग त्यावेळेला असं होतं की आपले बाथरूम असतात ते अस्वच्छ असायचे. मग आम्ही सांगायचो की ते करून घ्या, कलर करून घ्या, अंधार वाटतो, लाईट लावा. एक मागणी मी केली होती, आम्ही त्या मुलांनी सगळ्यांनी सांगितलं की आता आपण 6वीत आहोत, आपण हाफ पॅन्टमध्ये चांगलं दिसत नाही, आपण फुल पॅन्ट पाहिजे. हा विषय मी मुद्दामून तुम्हाला सांगतो, ट्रेनिंग कसं मिळतं ते. मी म्हटलं की नाही आम्हाला फुल पॅन्ट पाहिजे, सगळ्यांनी सांगितलं. मी प्रस्ताव मांडला, तर त्याच्यावर अनेक प्रस्ताव होते, सगळे मंजूर झाले. पण ते म्हणाले की हा प्रस्ताव आम्ही तुमचा मंजूर नाही करणार. 6वीचा विद्यार्थी सभा संपल्यावरती मला बोलवलं आमच्या सुप्रियांनी. बघ शैलेश, ही मागणी मी मान्य नाही करणार. मला बोलले बघ, युनिफॉर्म असतो, गणवेश आहे. जर घालायची तर सगळ्यांनी फुल पॅन्ट घालायला पाहिजे. बरोबर. तू कधी मुलांचा विचार केलास का की सगळ्यांनाही फुल पॅन्ट परवडेल का? त्यावेळेला तसं तर खूप फी आम्हाला 5 रुपये होती 5वीला, 6वीला 5.5 रुपये होती. अशा परिस्थिती होती त्यावेळेला. बोले एवढी फी असताना सुद्धा तुझ्या वर्गामध्ये 5 जण नादारीचा फॉर्म भरतात. नादारी म्हणजे फी माफीचा, त्यावेळेला नादारी बोलायची. उत्पन्न कमी आहे, तू मागणी करतोयस फुल पॅन्ट पाहिजे. तुम्ही एकदम, ते बिचारे काय बोलत नसतील, त्यांना प्रश्न पडला असेल की आई वडिलांकडे कशी आपण फुल पॅन्ट मागायची, हे पैसे कुठून आणणार आई बाबा. पण तुमच्या झुंडशाहीमध्ये, असे बोलले, झुंडशाहीमध्ये ते बिचारे गपचूप गरीब आहेत, ते गपचूप बसलेत. तू त्यांचा विचार कर आणि आयुष्यात नेहमी ह्या गोष्टीचं लक्षात ठेव, कोणतीही मागणी करताना बरोबर सगळ्यांचा विचार करायचा. त्यामुळे ते मला एक चांगलं बाळकडू मिळालं. शिक्षणात आलं, मी वर्गात आलो आणि वर्गात आल्यावरती मी लोकांना सांगितलं, सगळ्या मुलांना, मला ते पटलं होतं की हे बरोबर आहे. बरोबर. मी मुलांना येऊन सांगितलं की नाही सगळ्या झाल्या पण ही नाही. असं कसं, तू कसं मान्य केलं करून? मायावरती एकदम सगळे एकत्र आले. तू बोललं मी आता तुमच्यासमोर सांगू शकत नाही, परंतु मी मान्य केलं की नाही करायचं. मग त्याच वेळेला एक पिक्चर आला होता, नमक हराम, मला अजून आठवतंय. त्या पिक्चरमध्ये एक गाणं होतं, आमचा आहे ना तुमचा आहे, ये मालिक का चमचा आहे, असं एक गाणं होतं. त्याच गाण्यावरती मुलं बोलायला लागली, आमचा आहे ना तुमचा आहे, हा प्रिन्सिपलांचा चमचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहन करायला लागलो. जे आता ट्रोल होत आहे ते त्यावेळी पण ते होतच सोशल मीडिया. त्यामुळे मी तो अपमान सहन केला, मी काय बोललो नाही. सगळी मुलं एकत्र होती. मग मी एकेकाला समजावून सांगितलं की बाबा आपल्या वर्गामध्ये 5 मुलं आहेत, ते 10,000चा फॉर्म भरतात, त्यांना हे परवडणार नाही. आणि मला हे पटलं. ते जाऊन आई वडिलांकडे मागतील आणि उगीच ते कुठे कर्ज काढतील नाही काढतील, तर त्यामुळे आपण असं गोष्टी करू नये हे मला सांगितलं, मला पटलं. त्यामुळे पुढे आयुष्यात मला राजकारणामध्ये याचा खूप फायदा झाला. ॲक्च्युली तुम्ही जाणत्यात, तुम्हाला कळत आहे की ही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला लोकांना सांगणं थोडंसं कठीण जात आहे, पण तुम्हाला आता कळत होती लहानपणापासूनच. फॅमिलीमध्ये कोण कोण होतं, म्हणजे तुमचे आई बाबा? आणि आई, माझे वडील, मी आणि माझा भाऊ, आम्ही चौघांचं आमचं कुटुंब. आणि पूर्ण तुमचं शिक्षण कुठे झालं? मी तसं शालेय शिक्षण माझं विद्याविकासमध्ये झालं. त्याच्यानंतर मी 12वीला इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये होतो, तिथे गेलो. आणि त्यावेळेला एक मला पॅशन होतं की बोटीवर काम करायचं, शिपवर जायचं, मर्चंट नेव्हीमध्ये जायचं. माझे एक नातेवाईक होते, ते रेडिओ ऑफिसर्स होते. रेडिओ ऑफिसर म्हणजे बोटीचा आणि लँडचा संबंध. आता तर मोबाईल आले, सॅटेलाईट हे आले, त्यावेळेला मोर्स कोड होतं.
मोर्स कोड, रेडिओ टेलिफोनी असं त्यावेळेला, त्यामुळे रेडिओ ऑफिसर त्याला खूप मान होता. 2000 सालापासून तो रेडिओ ऑफिसरचा कोर्स बंद झाला. बोटीवर सुद्धा आता रेडिओ ऑफिसरची गरज नाही, कारण ते मोर्स कोड टा टिटा 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 असे जे सिग्नलिंग ओके. ते होतं. मी बोललो बोटीवर जायचं तर आपण रेडिओ ऑफिसर बनायचं आणि बोटीवर जायचं. म्हणून मी सेंट जेवियर्सला माहीमला मी ॲडमिशन घेतलं. मला ॲडमिशन मिळालं आणि मी तो कोर्स कम्प्लीट केला. मेन टाईम तसा तो कोर्स खूप कठीण होता. 4% रिझल्ट पूर्ण देशात लागायचा. ओ. ते पण सेकंड क्लास. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास असतो, त्याच्यावरती परत जनरल क्लास असतो. इंग्लंडला मँचेस्टरला गेलो तर 9 महिन्यामध्ये तुम्ही क्लास अटेंड करायची. 9व्या महिन्याला तुम्हाला जनरलचं सर्टिफिकेट द्यायचे. हो. पण इकडच्या परीक्षा आपल्या देशातल्या खूप कठीण होत्या आणि त्यामुळे मी सिग्नलिंग वगैरे सगळं पास झालो, पण प्रॅक्टिकलमध्ये मला मार्क कमी मिळाले. तिथे 50% पासिंग मार्क होता. असं ते कमी मिळाल्यामुळे मला पुन्हा परीक्षा द्यायला लागली. आणि मीन टाईम माझ्या वडिलांची पण तब्येत बिघडली. वडील माझे 84ला एक्सपायर्ड झाले. मग मला घरची जबाबदारी आल्यामुळे मला कामाला लावायला लागलं. मी गोल्डन टोबॅकोमध्ये 25 वर्ष नोकरी. ओके. मी नगरसेवक असताना सुद्धा कामाला जायचो. हो. मला ते सांगायचे की बरं नाही बोललो, नाही बोललो, नोकरी पहिली. बरोबर. जबाबदारी. नगरसेवक 5 वर्षाचा आहे, पुढे माहीत नाही काय होईल. फॅमिलीची पण जबाबदारी. 3 वेळा मी नगरसेवक झालो हां. आणि त्यावेळेला मी कामाला जायचो. शेवटी 2010ला ती कंपनी बंद झाली तेव्हा मी बाहेर पडलो. ओके. म्हणजे 2002ला मी नगरसेवक झालो आणि 2010ला ती कंपनी, म्हणजे 8 वर्ष मी नगरसेवक असताना सुद्धा कामाला जायचो. सर, मला तुम्ही आता बघा, तुम्ही संघर्षही केला आहे. लहान अगदी 6वीत असतानाच तुम्हाला समाजकारण करण्याची इच्छा होती. ती कुठे ना कुठे तुम्हाला एक पाऊल पुढे पडायचं होतं. तर राजकारणात पहिला ठसा म्हणजे पहिलं पाऊल जे असतं ॲक्च्युअलमध्ये, ते कधी वाटलं? तुम्ही नगरसेवक 2002ला फर्स्ट टाइम झालात, बरोबर? त्याआधी तुम्ही शाखा प्रमुख असाल किंवा कशी तुमची जर्नी झाली आणि बाळासाहेबांची तुमची पहिली भेट कधी? तसं एक होतं की मी इस्माईल युसूफ कॉलेजला शिकत असताना मोहन रावले यांच्याशी माझा संबंध आला. ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. मग मी काही काही समस्या घेऊन इस्माईल युसूफ कॉलेजची असेल त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याशी बोलायचो भारतीय विद्यार्थी सेनेच्या ह्याच्यामध्ये. एकदा मला अजून आठवतं आहे, त्यावेळेला ते युनिव्हर्सिटीच्या बाहेर उपोषणाला बसले होते. त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला मी असायचो आणि प्रत्येक वेळेला प्रयत्न करायचो की ते मला बघतील, मला काहीतरी काम सांगतील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी होते, मला ओळखत होते. आणि ते नेहमीच ना मला शैलेश कधी बोलले नाही, शैलेंद्रच बोलायची. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं माझं नाव शैलेश आहे, नाही शैलेंद्रच. ओके. ते आता गेले. पण ज्या वेळेला 84ला मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, मी नुकताच कामाला लागलो होतो, वडील गेले होते आणि मला समाजकारणाची पहिल्यापासून आवड होती. आणि बाळासाहेबांनी जो मंत्र दिला की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मी बोललो आपल्यासाठी हा परफेक्ट हे आहे. साहेबांचे मुद्दे, अनेक मुद्दे मला आवडायचे, त्यांची भाषणं आवडायची. माझा आजोळ दादरला शिवाजी पार्कला, त्यामुळे तिथे गेलं ते एक वातावरण वेगळं, शिवाजी पार्कचं वातावरण वेगळं होतं. म्हणजे शिवाजी पार्कचा माझा संबंध खूप हे होता की मी सायकल पण शिवाजी पार्कला शिकलो, क्रिकेट पण मी त्या शिवाजी पार्कात खेळायचो आणि स्विमिंगसुद्धा मी दादरला महात्मा गांधी जो स्विमिंग पूल आहे महापालिकेचा शिवाजी पार्कला, तिथेच शिकलो. म्हणजे अगदी जवळ. मला ते वातावरण आवडायचं, एक चांगलं वातावरण. त्याचाही परिणाम माझ्यावरती झाला. म्हणजे आमच्याकडे मी लहान होतो त्यावेळेला दत्ताजी साळवी उभे होते आणि त्यावेळेला घराघरावर स्टिकर लागली होती, पुढे याल तर खबरदार, आम्ही शिवसेनेचे मतदार. म्हणजे त्या इमारतीमध्ये कोण दुसरे यायचेच नाही. तो दबदबा होता. म्हणजे त्यावेळी तो दबदबा होता. त्या आर्थिक बिल्डिंगमध्ये जिथे मी राहायचो त्या बिल्डिंगमधले सगळं वातावरण असं पूर्ण शिवसेनामय होतं. ओके. म्हणजे त्या बिल्डिंगची पूजा असताना सुद्धा
जो मुंबईचा महापौर असतील त्या पूजेला यायचे वा वा वा. एवढं ते संबंध होते. त्यामुळे ते एक वेगळे होतं. ज्यावेळेला 84ला इलेक्शन डिक्लेअर झाली आणि आमची जयवंत परब त्यावेळेला शाखा प्रमुख होती, त्यांना नगरसेवक तिकीट मिळाली, तर मी स्वतः त्यांच्याकडे गेलो की मला आपल्या पक्षाचं काम करायचं आहे, मी तुमच्याबरोबर काम करायचं आहे. त्यांनी लगेच मला सांगितलं की नाही तू कामाला लाग. मग मी काम केलं, मला गटप्रमुख केलं. 86 साली मला उपशाखा प्रमुख केलं. 86 ते 92 मी उपशाखा प्रमुख काम करत होतो. फक्त माझ्या विभागाची नाही, पूर्ण शाखेची सुद्धा जबाबदारी कार्यक्रमाची मी घेत होतो. हां. त्यामुळे जयवंत परब नेहमी मला मदत करायची, मला काम सांगायची, मी काम करायचो. मला आवडायचं, कोणी काम सांगितलं ते काम कसं पूर्ण होईल ते मी करायचा प्रयत्न करायचो. 92 साली मी शाखा प्रमुख झालो. 92ला मी शाखा प्रमुख झालो, म्हणजे 6 वर्षांनी. आणि 92 ते शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की त्यावेळेला एकदम कठीण काळ होता. कठीण काळ होता. त्यावेळेला गुंडगिरी हे खूप चालायची, दाऊद वगैरे. पण या बाबतीमध्ये माझ्या आईने मला नेहमी सपोर्ट केला हां. की नाही आपल्याला समाजकारण करायचं, शिवसेना हा पक्ष आपला आहे. आपण कारण ती पण दादरलाच लहानाची मोठी झाली. मग तुम्ही 92 ते पुढे किती काळ 2002 पर्यंत मी शाखा प्रमुख होता? शाखा प्रमुख होतो. एकदा 92ला निवडणूक झाली, त्याच्या आधी मी उपशाखा प्रमुख होतो. बरोबर. ती इलेक्शन आम्ही हरलो होतो या वॉर्डमधनं. तेव्हा तुम्ही नव्हता? कारण त्यावेळेला अनिता बागवे म्हणून उभ्या होत्या. ओके. 92ला. मग 97ला पुन्हा निवडणूक आली, त्यावेळेला मी शाखा प्रमुख होतो. हा वॉर्ड लेडीज झाला. मग अनिता बागवे पुन्हा एकदा झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी पुन्हा उभ्या राहिल्या. मग आम्ही सगळ्यांनी मेहनत केली, म्हणजे मी एकट्याने म्हणणार नाही, सगळी आमची टीमवर्क, साहेबांचा आशीर्वाद यामुळे अनिता बागवे निवडून आल्या. वा. 2002 पर्यंत त्या नगरसेविका होत्या. मग हा वॉर्ड ओपन झाला. त्यावेळेला उद्धव साहेब होते, त्यांनी जस्ट बघायला सुरुवात केली होती, साहेब होते. तर त्यांनी असा एक छोटासा निर्णय घेतला होता की लेडीज वॉर्ड तर आता त्यावेळेला रिझर्वेशन झालं होतं, ओपन वॉर्डमध्ये आपण म्हणजे मेल कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट पुरुष. मग त्यावेळेला मला 2002ला मला शाखा प्रमुख घ्यायचा असल्यामुळे या विभागाचा, त्याच्यानंतर मी 98ला उपविभाग प्रमुखही झालो होतो. पूर्ण आंबोली मतदारसंघ, आज आमचे 2 मतदारसंघ झाले. एक आंबोली ह्याचा मतदारसंघाचा, एक वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम, 13 शाखा होत्या. आम्ही 13 शाखेचा उपविभाग म्हणून एक होतो पूर्ण आंबोली मतदारसंघामध्ये. मला 2002ला तिकीट मिळाली. 2002ला मी निवडून आलो प्रथम. वा. आणि निवडून आल्यानंतर तुमची जर्नी चालू झाली. मी सुरुवात केली. मी शाळेत पण कधी रजा घेतली नाही. मला एकदम अटेंडन्स माझा काम म्हणजे पाहिजे. काम म्हणजे काम. तसं नगरसेवक असताना सुद्धा माझा अटेंडन्स बऱ्याच वेळेला 100%, बरीच वर्ष. पण तुम्ही त्या काळात नोकरी पण करत होता, मग हे कसं मॅनेज? असं होतं की नोकरी करताना ज्या वेळेला सभागृह नसेल, सभागृह महिन्यातून त्यावेळेला 4 ते 5 वेळा असायचं. ज्यावेळेला सभागृह नसेल त्यावेळेला मी सकाळी जायचो. 2-3 तास मला ते सुट्टी राहायची. नंतर जर सभागृह असेल तर सुट्टी, माझं काय काम असेल तर मी सांगायचो. म्हणजे आपल्याला सांगतो, मला तर सांगितलं होतं आमचे युनियन लीडर त्यावेळेला गुलाब जोशी होते, अरे शैलेश तू अभी नगरसेवक बन गया है, तू क्यों काम पे आता है, हम लोग तुम्हारा अटेंडेंस लगा देंगे. तर बोललो नाही, मला असं नको, मी येईन, काम करीन, माझी जबाबदारी पूर्ण करीन आणि मग मी कामाला जाईन. म्हणजे त्यावेळेला मी HR डिपार्टमेंटला होतो, वेलफेअर डिपार्टमेंट माझ्याकडे होतं. तर त्यावेळेला मी त्या डिपार्टमेंटला काम करायचो. अनेक वेळेला असं व्हायचं की रात्री बोनस वाटताना आम्हाला थर्ड शिफ्टला बोनस वाटायला तर आम्हाला उपस्थित राहायला लागायचं. तो पूर्ण राहून सकाळी मी महापालिकेत पोचायचो. म्हणजे सुट्टी असेल आणि त्यावेळेला आम्हाला गुरुवारी सुट्टी होती कंपनीमध्ये, शनिवार रविवार चालू असायची, तर शनिवार रविवार मी जायचो तिथे. मग 2005ला मी आरोग्य समितीचा अध्यक्ष झालो. उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिला, मी अध्यक्ष झालो. आणि नेमकं त्याच वेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला. 26 जुलै सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेला मी आरोग्य समितीचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला पूर्ण मुंबईत फिरण्याचा अनुभव मिळाला. प्रत्येक हॉस्पिटलला मी जायचो, उद्धव साहेब व्हिजिट करायचे.
मग उद्धव साहेब व्हिजिट करता उद्धव साहेब सांगायचे शैलेश मी आता 10 वाजता तिथे येणार आहे. तर मी 8:30-9ला तिथे पोचायचो. डीनकडे जायचो, MS कडे जायचो आणि त्यांच्याशी बोलायचो आणि तयारी करायचो. आणि त्यावेळेला साहेबांनी खूप मदत केली. गोळ्या औषधं सगळं साहेबांनी उपलब्ध केली. ती वाटायची जबाबदारी मी घेतली. वाटायचो आम्ही त्यावेळेला सगळेच तसं होतं. 2005ला अजून एक घटना घडली. जयवंत परब आमचे नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेले. आता प्रश्न असा झाला की ते माझी तो म्हणजे आणि मेंटॉर ते मार्गदर्शक. तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते. मग खूप मोठा झटका लागला असेल कारण जयवंत परब हे खूप तसं या ठिकाणचं नावाजलेलं नाव हो. होतं. मोठे होती व्यक्ती, आमचे गुरु होते. आजही मी लोकांना अभिमान सांगतो की माझे ते गुरु, माझे मेंटॉर, मला या राजकारणामध्ये खूप काही सांगायचे ते. पण मी एक बघितलं, शेवटी मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबांबरोबरच राहणार. पण तुम्हाला ऑफर होती की ये म्हणून? ऑफर खूप त्यांनी म्हणजे प्रेमाने सांगितलं, धमकावून सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या. मी बोललो तुम्ही काही म्हणा, हां, मी तुमच्याबरोबर येणार नाही. क्या बात आहे. मी साहेबांबरोबरच राहीन, बाळासाहेबांबरोबरच राहीन. आणि मी राहिलो. म्हणजे बरेचशी लोक, माझ्या जवळची लोक पण सोडून गेली होती, परंतु मी राहिलो. मी बोललो मी राहणार, मी जाणार नाही. त्यावेळेला सुद्धा माझ्या आईने सांगितलं शैलेश बघ बाळासाहेबांना सोडायचं नाही. मी बोललो मी तर निर्णय घेतला नाही सोडणार. म्हणजे घरातनं सुद्धा मला तो सपोर्ट होता. सपोर्ट होता. भाऊ आता माझा तुमची लहान आणि होता. बाळासाहेबांची काही भेट कधी झाली? कितींदा आणि तुम्ही भेटलात? मी अनेक वेळा भेटलो. अनेक वेळा भेटलात. असं आहे की ज्यावेळेला पहिली भेट ही प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येकासाठी ती एक अस्मरणीय भेट असते. तुम्हाला आठवत आहे असं की बाळासाहेबांनी तुम्हाला मला बोलवलं आठवतंय की म्हणजे असं होतं की त्यावेळेला मी एक साधा शिवसैनिक होतो. आणि त्यावेळेला इथे दादा वेटपाटक आमचे विभाग प्रमुख होते, आमच्या जवळच राहायचे. आणि अनेक वेळेला मी त्यांना माझ्या मोटरसायकलवर बसून घेऊन जायचो. त्यावेळेला मोटरसायकल माझ्याकडे होती, मी कामाला होतो त्यावेळेला. आमच्याकडे मोटरसायकलची एक स्कीम आली होती आणि सगळ्या कामगारांना मोटरसायकल वाटल्या होत्या. आम्हालाही त्यावेळेला ती अतिशय स्वस्तात मिळाली होती. त्या मोटरसायकलवर मी आणि दादा आम्ही नेहमी फिरायचो. दादा सांगायची विभागाची मिटिंग आज सांताक्रूजला आहे, चल माझ्याबरोबर. तुम्ही जायचो. मग दादा बोलायचे आपल्याला साहेबांकडे जायचे वाढदिवसाला शैलेश सकाळी 7 वाजता. तर मला एकदम खूप आनंद झाला की आज साहेबांना भेटायला मिळणार, बघणार, साहेबांशी बोलणार. आणि स्वतः ते मी आणि ते गेलो, दोघंच आम्ही त्यावेळेला बंगल्यावर गेलो. सकाळी मातोश्री त्याला जुनी मातोश्री होती, बाहेर वृंदावन होतं. आम्ही बाहेरच उभा राहिलो. दादा अतिशय शिस्तबद्ध होते, अतिशय कडक स्वभावाची. तुला शैलेश जो पण आपल्याला आतमध्ये बोलवत नाही आपण आतमध्ये जायचं नाही, तुला इथे उभं राहायला लागेल. म्हणजे दादा मी सुट्टीच घेतली आहे आज, कारण माझ्याकडे हा मोठा दिवस आहे. काम न चुकणारा व्यक्ती त्या दिवशी सुट्टी बाळासाहेबांसाठी फक्त. 23 जानेवारी मला वाटतं 85 वगैरे असेल किंवा 86 असेल. त्यावेळेला महासाहेब सकाळी उठून त्या तुळशी वृंदावनाकडे आल्या. त्याने आम्हा दोघांना बघितलं. त्यावेळेला आम्ही दोघंच तिथे पहिले पोचलो होतो. सगळ्या 7:30-8चा वेळ असेल. महासाहेब दादांना ओळखत होते. अरे दादा एवढा सकाळी लवकर तू आलास? साहेब तर 11 वाजता उतरणार खाली किंवा 10च्या पुढे उतरतील. त्याला वहिनी काय नाही आम्ही थांबू इथे. हे नाही आतमध्ये बस. ती माझी पहिली मातोश्रीमधली एंट्री होती. क्या बात आहे. त्यावेळेला मला दादा घेऊन गेले. आता थोडंसं याच्यानेच बसलो. त्याची एक भीती होती, म्हणजे आदरयुक्त भीती. अशी भीती म्हणजे आदरयुक्त भीती. त्यांच्याशी तिथे बसलो. मग साहेब आले. मग त्यांना आम्ही एक छोटा पुष्पगुच्छ म्हणून कसं दादा वेटपाटक एक गुलाबाचं फूल घेऊन जायचे, एक त्यांचं आणि एक माझं, असं आम्ही ते गुलाबाचं फूल दिलं. पेढी त्यांच्यासमोर ठेवली. त्याने हात लावला. मला मी पाया पडलो. आणि ते त्यांचं एक होतं की पाया पडल्यावर त्याची पाठीवर थाप मारायची, शाबासकीची, म्हणजे आशीर्वाद वेगळी पद्धत त्यांची होती. ती मी अनेक वेळानंतर पुढे सुद्धा मी बघितलं. तर त्यावेळेला तो पहिल्यांदा माझ्या पाठीवर त्यांचा हात, तो आशीर्वादाचा, ते आजही मी विसरू शकत नाही. आणि शेवटची भेट तुम्हाला आठवते? शेवटची बाळासाहेब असताना, साहेब आजारी असताना सुद्धा
त्यावेळेला मी 2012 मी शिवसेनेचा महापालिकेतील सभागृह नेता होतो पक्षाचा. त्याला माझं जाणं येणं होतं, साहेबांना भेटायचो, साहेब माझ्याशी बोलायचे. त्याच्या आधी मी इम्प्रुव्हमेंट कमिटीचा चेअरमन होतो 2007 पासून 2010पर्यंत 3 टर्म. त्यावेळेला सुद्धा अनेक वेळेला मला साहेबांकडे जायचं हे मिळालं, संधी मिळाली. पहिल्यांदा खूप भीती वाटायची. खुर्चीवरती असं, खुर्ची नाही सोफा, त्या सोफ्यावर असं पुढे बसायचो. मग साहेब सांगायचे, ए नीट बस, ठीक आहे, वाघ असं हे आहे की तू घाबरतो, सरळ बस, रिलॅक्स. आणि मग गप्पा मारायची. मग ते मला विचारायचे हे काय ते काय, समितीमध्ये काय. अनेक वेळेला असं होतं की मी काही लोक यायची, मी बोलायचं हा प्रस्ताव जो आहे हा मला जोपर्यंत साहेब सांगत नाही तोपर्यंत मी मंजूर नाही करणार. पण अनेक मोठे लोक होते, दिलीप वेंगसरकर होते, हेमा मालिनी होते, अशा सगळ्यांची कामं होती. पण मी बोललो कुणी मला सांगा, मी नाही ऐकणार. उद्धव साहेब पंच सांगणार आणि साहेब. मग ते हे जे लक्षण आहे ते प्रामाणिकतेची लक्षण आहे. तुम्ही एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, ते तर मला तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे. साहेबांची थाप ती तुम्ही विसरू शकत नाही, त्यांची शेवटची भेट तुम्ही विसरू शकत नाही, ठाकरे कुटुंबाचं प्रेम तुम्ही विसरू शकत नाही. नेहमी एकनिष्ठ राहिलेला हा शिवसैनिक आज माझ्या समोर बसलेला आहे. सर, आत्ता ही परिस्थिती थोडी बदललेली वाटते. मागच्या 5 वर्षामध्ये आपण जे पाहिलं, हे आधी शिवसेनेत असं कधी घडलं नव्हतं. एका पक्षाचे 2 पक्ष होणं हे किती धक्कादायक होतं एका निष्ठावंत शिवसैनिकासाठी. खूप दुःख झालं, कारण कशी होती की त्यांच्याबरोबर आम्ही कामं केली होती. मी स्वतः ठाण्याला, डोंबिवलीला अनेक वेळेला मला पाठवायची की बाबा सर्वे करा, आज महापालिकेची निवडणूक आहे, तिकडे जाऊन तुम्ही त्यांच्याबरोबर मदत करा. त्यावेळेला ही सगळी लोक त्यावेळेला तिथे असायची. दुःख झालं, परंतु रागही तेवढा झाला की आपल्याला एवढं सगळं मिळून सुद्धा आपण गद्दारी तुम्ही बाळासाहेबांशी, उद्धव साहेबांशी ज्या पद्धतीने मी वागलात, आणि सगळी परिस्थितीला माहिती होती की साहेब त्यावेळेला कोरोनाच्या वेळेला एखाद्या कुटुंब प्रमुखप्रमाणे त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांभाळलं. सातत्याने फेसबुकवरती यायचे, लाईव्ह बोलायचे, हे करू नका, ते करू नका, काळजी घ्या, बाहेर पडू नका. आणि त्यावेळेला साहेबही स्वतः आजारी होते आणि त्यांचं आजारही गंभीर होता. पण त्या परिस्थितीत ते सगळ्यांना मार्गदर्शन करत होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाची सिच्युएशन त्यांनी सांभाळली. याबद्दल म्हणजे तुमच्या WHO असेल, WHO, त्यांनी सुद्धा साहेबांचं कौतुक केलं होतं. हे सगळं, आणि त्यावेळेला हे सगळे साहेबांबरोबर होते. साहेबांची तब्येतही त्यांना माहिती होती. साहेब स्वतः उतरत होते, सगळ्यांना सांगत होते.